नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नवीन बहुचर्चित सिनेमा हक ह्याचा रिव्ह्यू. तर जाणून घेऊया ह्याची स्टोरी, पार्श्वभूमी काय आहे, ह्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे, हा सिनेमा बघण्यासारखा आहे की नाही, की अजून काही, याच्यातल्या कुठल्या गोष्टी खटकल्या, कुठल्या गोष्टी आवडल्या. आणि परंतु हे सगळं सांगताना सुद्धा जे काही सांगेन हे माझं स्वमत आहे. सिनेमा तुम्हाला आवडेल की नाही हे तुमचं मत आहे, कारण प्रत्येकाची आपापली चॉईस, आपापली निवड असते. तसंच तुम्हाला जो जो सिनेमा मला आवडला आहे का त्याची तुम्हाला आवडणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. सो प्रत्येक वेळेला मी जे रिव्ह्यू देते ते माझ्या मताचे असते. तुम्हाला आवडेल की नाही हे तुमची चॉईस आहे. ओके. सो ह्याचं डिस्क्लेमर मी आधीच दिलेलं आहे. आता येऊया आपल्या रिव्ह्यूवर. तर सिनेमा हक हा जो सिनेमा आहे याची पार्श्वभूमी शाहबानो केसवर आहे. तर याच्यात यामी गौतम हिने शाजिया बानो हिचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि तिचा नवरा आहे खान, अहमद खान, जो एक प्रसिद्ध वकील आहे. त्याची व्यक्तिरेखा साकारलेली आहे इम्रान हाशमी यांनी. तर ते कसे भेटतात, मग त्यांचं लग्न डायरेक्ट आपल्या लग्नापासून सिनेमा दिसतो. त्यांचं लग्न होतं, लग्नानंतर त्यांचा संसार फुलतो, त्यांना मुलं होतात, 1, 2, 3. तोपर्यंत त्यांचा संसार चांगला चाललेला असतो, अगदी प्रेमाने सगळं व्यवस्थित चालू असतं. जेव्हा तिसरं मूल त्यांना होणार असतं आणि ती गरोदर असते, त्यावेळेस तिला कळतं की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे, तिच्या नकळत. आणि ह्याच्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये हळूहळू फूट पडत जाते, त्यांच्यात वाद व्हायला लागतात. तिच्यासाठी तिचा नवरा वेळ काढू शकत नाही आणि हे सगळं या सिनेमात दाखवलेलं आहे. आता ह्या पुढची स्टोरी काय असेल ते आपल्याला माहिती आहे, कारण ती पूर्णपणे इन्स्पायर्ड आहे शाहबानो केसवर. तर त्याच्यासाठी नंतर मग ती रागावून आपल्या वडिलांकडे निघून येते. दर महिन्याला तिचा नवरा तिला पैसे देत असतो मुलांना सांभाळण्यासाठी, परंतु काही कारणानंतर तिला पैसे मिळणं सुद्धा बंद होतं. आता याच्यानंतर ती कोर्टात उभी राहते आणि मग आपल्या मुलांसाठी आई म्हणून ती ते पैसे मागते, कारण तिच्याकडे स्वतःचं साधन नसतं की ज्याच्यातून ती जास्त इन्कम कमवू शकेल आणि आपल्या 3 मुलांचा सांभाळ करू शकेल. आता या सिनेमामध्ये पाहण्यासारखं आहे की तिने जे मागितलेलं आहे, जी काही मागणी केलेली आहे ती पूर्ण होते की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. ही होती थोडक्यात स्टोरी. आता येऊया पॉझिटिव्ह गोष्टींकडे. सगळ्यात महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे यामी गौतम हिचा अभिनय. ती तिच्या डोळ्यांनी, तिच्या पूर्ण शरीराने, तिच्या चेहऱ्याने जो काही अभिनय करते, अभिनय साकारते, पूर्णपणे तिने ती शाजिया बानो उभी केलेली आहे आपल्यासमोर. प्रेमाने बहरलेली, प्रेम मानवून अशी एकदम मानाने उभी राहणारी स्त्री. त्याच्यानंतर नवऱ्याने दुसरं लग्न केल्यानंतर तुटलेली बायको, त्या नवऱ्याने केलेला विश्वासघात समजल्यावर तुटलेली बायको, नवऱ्यापासून वेगळी झालेली बायको, त्याच्यानंतर नवऱ्याकडून अजिबात सपोर्ट न मिळालेली बायको, नवऱ्याने बायको न समजण्या इतपत पोचलेली बायको, एक आई जिच्यावर 3 मुलांची जबाबदारी आहे, एक मुलगी जिचे वडील तिला सपोर्ट करतायत, एक मुलगी जिला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे आणि तिला चिंता आहे की आपल्या मुलांचं पुढे काय होणार. जसं आपला नवरा आपल्याशी वागला तसंच आपल्या मुलांशी ही आपल्या मुलंही त्यांच्या बायकोशी वागतील का असं, किंवा आपल्या मुलीला पण असंच तिच्या प्रती असंच होणार का, हे सगळं आपल्याला या सिनेमात दिसतं. आणि हा सिनेमा पाहताना तुम्हाला इम्रान हाशमी याचा खूप राग येणार आहे. ओके. सो सिनेमा ह्या प्रकारे आहे, ज्याच्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या आहेत. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. निगेटिव्ह गोष्टी म्हणजे सिनेमा तुमचा मनाचा ठाव घेतो, तुमच्यापर्यंत पोचतो आणि तुम्हाला तो अगदी हार्ड हिट करतो सुद्धा, परंतु
थोडासा सिनेमा ना रेंगाळतो, त्याची लेंथ खूप जाणवते आपल्याला मध्ये मध्ये. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या 2-3 ज्या तुम्हाला खटकू शकतात. जर तुम्हाला फास्ट पेस सिनेमाची सवय असेल तर इथे तुम्हाला थोडंसं होऊ शकतं, वाईट वाटू शकतं. मी एक स्त्री आहे म्हणून ह्या गोष्टींचा ठाव मला फार लवकर लागला. तुम्ही जर कमी सेन्सिटिव्ह असाल तर तुम्हाला तेवढा नाही होणार हार्ड हिट कदाचित. सो असं डायसी मी तुम्हाला सांगते, जे तुम्हाला अंदाज येईल की मला काय सांगायचं आहे. ओके, सो हे आहे ह्या सिनेमाचं थोडक्यात रिव्ह्यू. या सिनेमाला मी स्टार देईन 5 पैकी 3 स्टार. ओके, 2 स्टार मी याच्यासाठी कट केलेत. एक तर सिनेमाची लांबी आणि दुसरा स्टार ह्यासाठी की काही गोष्टी आहेत की ज्या थोड्याशा कट करून सिनेमा किंचित शॉर्ट करता आला असता, क्रिस्प करता आला असता फक्त. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या त्या गोष्टी याच्यात कळतात. आणि ह्याच्यात जी स्त्रियांची दाखवलेली पार्श्वभूमी आहे ती बघून आपल्याला खूप वाईट वाटतं. सो तो मेलोड्रामा परत आपण ह्या सिनेमात पाहायला आपल्याला मिळालेला आहे, जो बऱ्याच दिवसांनी आपण मिस करत होतो. सो तो मेलोड्रामा सुद्धा इथे आपल्याला दिसणार आहे. सो दुसरा स्टार जो या सिनेमात मला थोडासा खटकला, त्या काही काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खटकतील, ज्या मी सांगणार नाही त्यासाठी कट केलेल्या आहे. ओके, सो तुम्ही ठरवा या सिनेमाला जायचं नाही जायचं. या केसची माहिती तुम्हाला असायला हवी तर तुम्ही सिनेमाला जा, जर नसायला हवी तर तुम्ही टाळू शकता. थँक्यू सो मच.